राष्ट्रवादी कांग्रेस के विधायक अमोल मिटकरी ने शिव जयंती कार्यक्रम के दौरान भावुक होते हुए अपने भाषण में अजित पवार से जुड़ी कई यादों को साझा किया। इस दौरान उन्होंने सीसीटीवी फुटेज समय पर उपलब्ध न होने को लेकर भी सवाल उठाए। दादानी मला तेही सौभाग्य दिलं, 3दा तालिकेवर बसवलं, राज्याचे मुख्यमंत्री खाली बसायचे, मी खुर्चीवर बसायचो। याच जिल्ह्यातला एक साधारण कुटुंबातला व्यक्ती आणि माझ्या जीवनाचा या कारकिर्दीचा शेवट सुद्धा राजकीय या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा कालावधी हा सुद्धा या 13 मेला आता संपणार आहेच। पण मला वाईट असं वाटतं की दरवर्षी अजितदादा असायचे, आम्ही पहिल्या दिवशी त्यांना गुरुजी गेटवर घ्यायला जात होतो, सगळे येत होतो। राज्यपालाचं अभिभाषण झाल्यानंतर बुके देऊन दादाला म्हणायचो की दादा हे बजेटचं अधिवेशन आहे, आर्थिक पाहणी अहवाल आम्हाला वाचायला मिळावा। आणि दादा म्हणायचे आज तुम्ही पहिल्या दिवसाला जे दिवंगत लोक असतात, म्हातारी झालेली, जे विधिमंडळाचे सदस्य राहिलेले असतात, त्यांच्यावर शोक प्रस्ताव असतो। आणि माझ्या जीवनातला दुर्दैव पहा की आज शिवजयंतीला त्यांना इथे आदरांजली वाहावी लागली आणि उद्याच्या पहिल्या दिवशी त्यांच्याच नावाचा शोक प्रस्ताव येत असताना मी त्या सभागृहात असेल तर माझ्यासारखा कमनशिबी आणि माझ्यासारखा दुर्दैवी व्यक्ती मला तरी वाटते कोणी नसेल। कारण ज्या दिवशी आमदारकी भेटली त्या दिवशी ती आमदारकी आणि त्याचा आनंद व्यक्त करायला माझे वडील नव्हते, कारण ते 2018ला वारले होते। ते जर जिवंत असतील त्यांना खूप आनंद झाला असता की आपण शेण काढणारी माणसं लोकांकडची, आपलं पोरगा आमदार झालं याचा लय आनंद झाला असता। आणि आमदारकी संपते असं वाटत होतं की हे अधिवेशन चांगलं गाजवायचं, आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे प्रश्न मांडायचे, पण ते ऐकायला आज दादा नावाचा बाप माणूस जीवनात नाही। मला असं वाटतं याच्यापेक्षा वाईट दुसरं काही असू शकत नाही। आपण सर्व दादांना अभिवादन करायला एकत्र आलात त्याबद्दल आपले काही आभार मानणार नाही, पण दादासारखा व्यक्ती आता घडायला अनेक पिढ्या खपतील, पण अजितदादा नावाचा दुसरा व्यक्ती महाराष्ट्रात कधी होणार नाही। आणि अजितदादा गेल्यानंतर अजूनही आई बहिणीला, सर्वसामान्य लोकांना जी हळहळ आहे ती मला असं वाटते कधीच ती मिटल्या जाणार नाही।